भाडलेकर यांची चर्चा करणार आहोत। यांच्या भागामध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक नाबदे हे निवडणूक लढवत आहेत, तर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत थेट मतदारांशी। तर तुम्ही काय म्हणाल काँग्रेस उमेदवार? काँग्रेसच्या उमेदवाराचं असं आहे की आमच्या आडगाव जिल्हा परिषद गणातून काँग्रेसचं अशोक नाबदे उभा आहे आणि त्याचं म्हणजे असं 5 वर्षापासून असं सामाजिक कार्य चालू आहे की कुठं भंडारा असेल, कुठं सप्ताह असेल, कुठं क्रिकेट असेल, प्रत्येक प्रत्येक क्रिकेटवाल्याला 5 वर्षापासून ते लोकांची सेवा करीत गेली 5 वर्षापासून आणि ते आज काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे। त्याच्याकरता सगळ्या मतदारांना काँग्रेसला मदत करावी। जे लोक म्हणते काँग्रेसनं 70 वर्षात काय केलं तर जे 70 वर्षात जे काँग्रेसनं केलं ना तर ते कमी जरी केलं तरी ते असं ते लाईफ टाईम टिकन असं काम केलं। आता सध्या तुम्हाला आठवत असेल 4-5 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल झाला पाण्याच्या टाकीचा। 70 वर्षाची टाकी JCBनं वर चढून तिला पाडू लागली आणि ही जी उद्घाटनाच्या आधीच ती टाकी ढेर झाली। हे जे 70 वर्षात काम केलं ना जी JCBनं पाडायची, आज बी 3 मजबूत टाकी असून केलं JCBनं पाडू लागली तरी ती पाडा ना। आणि तुमची 27 कोटीची ही तुमची 27 टाकी पडून ढेर झाली। उद्घाटनाच्या आधी तिचे हे केलं, हे 70 वर्षात केलं काँग्रेसनं जिल्हा परिषद शाळा केला। आता जेवढे IPS IAS जेवढे बी हे कलात्मक अधिकारी हे जिल्हा परिषद शाळामधूनच शिकून झाले। आता या ना शाळा काढल्या आमच्या इथं सगळ्या प्रायव्हेट इंग्लिश स्कूल CBSE ते सगळ्या प्रायव्हेट आहे। तर एका शाळाची एका मुलाला फीज आहे 1 लाख रुपये, 1 लाख रुपये फीज आहे। त्याच्यामुळे सगळे शेतकरी इकडं आमचा सगळा शेतकरी वर्ग आहे, शेतकऱ्याला काम आहे। शेतकऱ्याविषयी सत्तेत असलेलं सरकार काहीच बोलत नाही। आमच्या इथं गायगोठ्याचे 4-4 2021 पासूनचे पेंडिंग पैसे होते, आज बी 6 लोकांचे पैसे पेंडिंग आहे। आम्ही 14 लोकांचे पैसे 2 वेळेस उपोषण करून आम्हाला ते काढायला लागले। मी स्वतः उपोषणाला बसलो 2 वेळेस, तेव्हा ते कमीत कमी 10 लोकांचे पैसे आले, त्याच्यातले 6 लोक आमचे आज बिन बाकी आहे। आज बिन ते व्हिडिओ आम्हाला सांगत नाही की कधी येणार आहे पैसा, काही नाही, जेव्हा आला का तुमच्या खात्यावर टाकून देऊ असं म्हणते। लोकांनी यादान काढून पैसा हे केलेला आहे, गोटे बांधलेले काही ना आज त्याचे याद तेवढं होतं त्याचे 4 पट झालं की ते गोटे सरकारी स्कीम घेऊन बी त्याचा आम्हाला फायदा झाला नाही। पण भाजप सरकार म्हणते की आमच्या विविध योजना शेतकऱ्यासाठी आहेत, तर मग अशा अडचणी का बरं? भाजप सरकारच्या योजना भरपूर आहे, पण त्या योजनेचा एकाला पण लाभ नाही। दवाखान्याला ती पैसाच देत नाही, मग ती आम्हाला म्हणते तुमच्या कपड्यासाठी मला पैसे देतो आम्ही। म्हणजे अक्षरशः शेतकऱ्याची मराठी वाटच पाहते की याला याचं सगळं झाल्यावर देऊ। आज तुम्ही सांगा हे मजूर पैशाला थांबतो का? त्याला रोजचा पैसा द्यावा लागतो आणि यायचा पैसा 2021 मधले गोटे आमचे राधाकिशन बंडू भालेकर त्याचा 2021 मधला बघा त्याच्या फायलीच गायब झाल्या। नंतर आम्ही उपोषणाला बसलो का फायली गाव असल्या तर त्याच्या एमड्या केलेल्या नाही, आता एमड्या केल्या तर आता बजेटच नाही सांगतो। मग जर तुमचे 4-4 वर्ष जर सिंचन तुमचे पैसा भेटायला ना सांगतो त्याचा पाहिजे तुमच्या योजनेचं काय कमीत कमी तुम्ही त्या योजनामुळं शेतकरी लॉस दे। आज शेतकऱ्याला खिच्यातून पैसा टाकून शेतकरी ते काम उभा करतो आणि तुमचे 4 वर्ष पैसे येत नाही। काही शेतकरी असे की त्यांनी 2 रुपये 5 रुपये शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून पैसे काढून गोठे बांधले आणि ते अद्यापही ते पैसे काही मिळाले नाही। काय करा त्यांना 4 वर्षात तुम्ही 1 लाख 1.5 लाख रुपये एका गोठ्याला खर्च आहे, काय 1 लाखाचे तुम्ही 3 रुपयानं जरी पैसे घेतले तर 4 वर्षामध्ये तुमचे पैसे किती 32-36 एका वर्षाला जवळपास लाख 1.5 लाख रुपये जेवढं लोन हेच झालं तर तुमच्या योजनेचा फायदा काय आम्हाला मतदाराला काय? आणि आज सत्तेमध्ये बसलेलं सरकार म्हणतं का आम्हाला मतदान करा, आज ते आमचे पाय पडू लागले। अरे आमच्या पाय नका पडू, तुम्हाला पाय पडायची गरज नाही। तुम्ही असं तुम्ही 5 वर्ष तुमची ड्युटी, हे 5 वर्ष तुम्ही असे काम करा की तुम्हाला त्या लोक जायला लागलं पाहिजे, लोक मतदान म्हणलं पाहिजे आम्ही तुम्हाला मतदान करणार। पण त्यांनी लाडकी बहीण वगैरे चालू केलेली आहे ना? लाडकी बहिणी काय लाडकी बहिणी जी आहे तर त्याच्यातल्या तर आता अर्ध्या काळ आल्या। ह्या लाडक्या बहिणी सगळा फसव धंदा आहे। येऊन लाडक्या दाजीकडून घ्यायचा आणि लाडक्या बहिणीला द्यायचा। शेंगदाण्याचे रेट काय झाले? आज 140 रुपये शेंगदाणा आहे, 140 रुपये 160 रुपये तेल आहे, 120 रुपये पेट्रोल आहे, 100 रुपये डिझेल आहे। काँग्रेसच्या काळात किती होतं?
64 रुपये डिझेल होतं, पेट्रोल होतं झालं, 55 रुपये डिझेल होतं, 80 रुपये लिटर तेल होतं. कुठून द्यायचे पैसे, कोण देणार आहे? हे आपल्याकडूनच घेते, याचं डबल रेट केले, हेच तुम्हाला इकडून देते. फक्त असं नाही खाताना असं इकडून घेऊन पाहू घालून राहिले आणि हे सगळं लक्षात येईना. हे लाडकी बहीण हे फक्त आता एवढं एकदा झडपी इलेक्शन संपलं की तुमची लाडकी बहीण संपली. त्याच्यानंतर आता 50% तर कमीच झाल्या आणि 50% दुसरे कारण. त्यानं आता पहिलं ज्यावेळेस विधानसभा होती त्यावेळेस त्यानं ते काढलं नाही की सगळे फॉर्म भरून घेतले. आता काढलं कोण्या माणसाकडे गाडी नाही, मोटरसायकल कोणाकडे नाही, टी व्ही कोणाच्या घरात नाही. अहो आज शेतकऱ्यापर्यंत बी शेतावरला मजूर आहे ना, तो वियोग जास्त, त्याच्याकडे जास्त सुविधा आहे. त्याच्याकडे 51 इंची LCD, त्याच्याकडे मोटरसायकल 1.5 लाखाची 2 लाखाची मोटरसायकल आहे. उलट शेतकरी इतका परेशान आहे की शेतकऱ्यासाठी कमीत कमी तुम्ही आज योजना काढली तर तिचं काम झाल्या का पुढच्या हप्त्यात तिचं पेमेंट मिळालं पाहिजे, तर त्या शेतकऱ्याला फायदा आहे. जर तुम्ही 4 वर्ष देत नसाल शेतकऱ्याकडून अधिकारी लोक 10,000 5,000 हजार रुपये घेऊन त्याला तुमचा लवकर नंबर लावतो आणि 4 वर्ष पेमेंटच दिलं नाही, पैसेच मिळाले नाही. काँग्रेसचे उमेदवार अशोक नाबदे यांच्या सोबत कोणते कोणते पक्ष आहेत? वंचित बहुजन आघाडी आहे, शिवसेना उपाटा गट आहे आणि काँग्रेस अशी तिघाची युती आहे. तर माझी विनंती आहे लोकांना की बाबा जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाच्या माणसाला निवडून द्या आणि शेतकऱ्याला की सेवा करण्याची संधी द्या अशी मी सर्व मतदाराला विनंती द्या. ठीक आहे.